विट्यामध्ये प्रथमच मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, कोपरदुखी, टेनिस एल्बो, ऑपरेशन नंतरचे व्यायाम, पॅरालिसिस पेशंट, मणक्याचे आजार, चेहऱ्याचे पॅरालिसिस, लिगामेंट अँड टेंडन, दुखापत, नसांचे आजार, नस दबणे, मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम, लहान मुलांचे अपंगत्व, इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, टेन्स, IFT, प्रेशन, लेझर, इन्फ्रारेड ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटून गलाई बांधवांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा केली. अनेक वर्षांपासून मराठी बांधव गलाई व्यवसायाच्या माध्यमातून भारतभर विखुरला आहे. हा व्यवसाय करत असताना अनेक छोट्या मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरी आपला हा गलाई बांधव सुरक्षित कसा होईल यासाठी अखिल भारतीय मराठी असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेचे महासचिव शंकर शेठ पाटील, संचालक शिवाजीराव दयाल तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्यातर्फे एकही माणूस कोण गेला नाही आतापर्यंत त्यांच्याकडे सरकारपाशी मागणी मागायला की आमचा छोटा धंदा म्हणजे कसा 100-250 ग्राम सोनं गिराईक घेऊन येतंय, त्याचं आम्ही शुद्धीकरणला आता टेक्नॉलॉजी वाढली आपल्या देशात आणि टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे ती मशिनरी आली. आता सोनं ठेवलं की स्क्रीनवर किती पेपर्सेंट आहे त्या मशीन लावले त्या आपल्या लोकांनी बरेच. आणि पुन्हा सोनं पकवायच्या एकवा मशीन आली त्या प्रदूषण मुक्त आहे त्या आणि त्याच्यामुळे काय झालंय आपल्या लोकांना लेबरवर काम करायला म्हणजे लेबर घेतोय आम्ही गिरायकाची बाजारातल्या दुकानदाराची लेबर घेतोय त्या लेबरवर टॅक्स जमा करायचा आहे सरकारला. त्याच्यासाठी सरकारचं कुठलंच आम्हाला गाईडलाईन्स नाही आणि एका नसल्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचलं नसल्यामुळं आपल्याला फायदा मिळाला नाही. आता हे आम्ही रजिस्ट्रेशन केलंय. आता हे बघा प्रत्येक राज्यातला माणूस आपल्यासंग आहे. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता कुठं आम्ही बी काय केलंय, आता तुमच्याकडे आम्ही मागणी काय मागायची तुम्ही गेल्या वेळेला मला सांगितलं तुम्हाला कुठेही अडचण आली तर मी आहे. गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही सांगितलं होतं पण आता आम्ही रजिस्ट्रेशन केलं. शुभेच्छा पत्र देऊ ठीक आहे. शिवजयंती का प्रोग्राम आहे सर आपण तो आणि या लेटर मध्ये साहेब मी काय केलंय सगळी जानकारी दिली की आपल्याला काय मागायचं आहे. लायसन कोण देणार तुम्हाला हे आपल्याला सरकारलाच मागायचं आहे. नारायण सूक्ष्म आणि लघु उद्योग सूक्ष्म आणि लघु उद्योग नारायण राणे और भानु प्रताप 2 लोग हैं वहाँ. वो MOS है, नारायण राणे साहब कैबिनेट. कोई एक पत्र लिखो और एक बार देखते अभी नारायण राणे तो अभी लोकसभा लढेगी चालेल धंदा चांगला आहे. पण उद्या काय सर माझ्या आम्ही एक आपल्याला मायनस पॉईंट काय आहे 411 धारा जी आहे ना सरकारची त्या धारेमध्ये आपण काय करू शकत नाही. आम्हाला काय होतंय थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जी बाजारात गिराईक 50-60 वर्ष 100 वर्ष पुराणी त्यांचं काम आम्हाला करावं लागतंय आणि त्यांची आम्ही लेबर घेतली की 1000 रुपये 500 रुपये एवढी आणि ती लोक काय करते ती चोरांचं सोनं घेतात आणि अर्ध्या भावाने घेतात आणि ती लोक काय करते ते आमच्याकडे येऊन पर्सेंटेज काढून शुद्धीकरण करून ती घेऊन दुसऱ्या कोणाला तरी विकतात आणि ज्यावेळेला पोलीस पकड देते त्यावेळेला ती काय करते 1-2 लाख रुपये पोलिसाला द्यायचं आणि पुन्हा सांगायचं महाराष्ट्रीयन माणूस आहे तिनं केलंय काम सबूत नष्ट करायचं काम गाळायचं काम तिनं केलंय मग ती आमच्यात लावून देते. पण आपल्या माणसाला पोलिसांनी उचललं तर आपल्या माणसाला ती पोलीस टॉर्चरच करते. मग आमचं काय म्हणणं आहे येणारा माणूस सरकारला आम्ही सगळा डाटा देतो की आमच्याकडे तो 1 किलो सोनं घेऊन आला 100 ग्राम घेऊन आला रजिस्टर सगळं मेंटेन करतो आम्ही आणि आम्ही त्याच्यावर टॅक्स द्यायला तयार आहे. आणि छोट्या छोट्या उद्यमी असणे लायसन्स जर दिलं तर ही सगळी 1 नंबर मध्ये आणायचं आमच्याकडे काय सुद्धा नाही आमच्याकडे. शुद्धीकरण आणि शुद्धताची जाच करायची. आपल्या लोकांची दुसरी काय मागणी नाही. आपले लोक तो रिकॉर्ड में तो जाने दो भी सेक्रेटरी के पास जाएगा जी. नारायण राणे को लिखो अपना
अपना भानु प्रताप जी। तो हमारे महाराष्ट्र के पूरे देश भर में लोग है सोना, क्या बोलते हिंदी में, सोना गलाने वाले साहब। हाँ, गलाने वाले, इसमें गलाने वाले हैं, हॉलमार्क सेंटर है, कई 3-4 कैटेगरी है साहब। हाँ, तो इनके लिए लाइसेंस की इनकी मांग है, तो इसका विचार किया जाए। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।